आणखीन किती पडणार हाच प्रश्न सगळ्यांना पडतोय. गेल्या साधारणतः आठवडाभरात बेजार बेहाल असं करून टाकले सगळ्यांना. आणि मग आता त्यासाठी आपल्याला महत्वाचं आहे का बघायला पाहिजे ना का डाटा काय सांगतोय. डाटा काय सांगतोय आणि पुढच्या घडामोडी काय आहेत ते आपण जाणून घेतल्या पाहिजे. त्याकरता आपण हा सगळा व्हिडिओ बनवत आहोत. अर्थात हा जो काही सगळा व्हिडिओ आहे तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवतोय. या व्हिडिओमध्ये कुणालाही कसल्याही प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला आपण देत नाही. आपण याची कृपया नोंद घ्या. कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करत चला. ओके. आणि मग आता आपण करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात. गेल्या आठवडाभर जर बघितलं तर गेल्या आठवडाभरामध्ये काय अवस्था झाली आहे ती जर आपण एकदा ह्या ठिकाणी बघितली तर गेल्या आठवड्याभराचा जो चार्ट आहे निफ्टीचा तो चार्ट आपल्याला सांगतोय एका आठवड्याभरामध्ये जवळजवळ 2.5% फॉल आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटला. एका महिन्याचा जर विचार केला तर जवळजवळ एका महिन्याभरामध्ये 4.5% फॉल त्या ठिकाणी बघायला भेटलेला आहे. आणि 3 महिन्याचा जर विचार केला तरी सुद्धा जवळजवळ 3.5% फॉल आहे. 6 महिन्याचा विचार केला तर एकदम फ्लॅट आहे. आणि एका वर्षाचा जर विचार केला तर 7% रिटर्न आहेत. तर ह्या अशा प्रकारे निफ्टीने रिटर्न दिलेले आहेत. पण आपल्याला जाणून घ्यायचं आहे का नेमकी आपल्या मार्केटमध्ये चाललेलं काय आहे. तर एकंदरीतच मी तुम्हाला वारंवार सांगत आलेलो आहे का आपल्या मार्केटमध्ये मेन जो प्रॉब्लेम आहे तो आहे विदेशी गुंतवणूकदार. ते विदेशी गुंतवणूकदार काय विकायचं थांबत नाही आणि त्यामुळे मार्केट वर थांबत नाही. मार्केट किती जरी आपल्या भारतीय गुंतवणूकदारांनी वरती नेण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आपल्याला फॉलोज बघायला भेटतोय. आणि जो आपल्याला शुक्रवारी असं वाटलं होतं का एकदम बाबा ठीकठाक होईल सगळे ग्लोबल मार्केट चांगले आहे तरी सुद्धा आपल्याकडं 1%चा फॉल झालेला आहे. त्याची कारण काय आहेत डाटा काय सांगतो ते आपण जाणून घेऊ. तर पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे का कुठल्या कुठल्या इंडेक्समध्ये काय काय झालेलं आहे. तर निफ्टीमध्ये जवळजवळ 1%चं करेक्शन बघायला भेटते. निफ्टी 500 मध्ये तुम्ही बघू शकता जवळजवळ 1.25%चं करेक्शन. निफ्टी बँकमध्ये 1.25%चं करेक्शन. फिन निफ्टीमध्ये 1.25%चं करेक्शन. मिड कॅप जे आपण म्हणतो मिड कॅप हे जे काय असतात आपले त्याच्यावाले रिटेलर्स असतात त्यांची ती एकदम जान असते आणि त्यामध्ये 2%चं करेक्शन आहे. निफ्टी नेक्स्ट 50 मध्ये 2%चं करेक्शन आहे. त्यानंतर आपला निफ्टी स्मॉल कॅप असेल 2% करेक्शन. मायक्रो कॅप मध्ये 2% करेक्शन. IT जरा थोडासा फ्लॅट टू निगेटिव्ह होता. फार्मामध्ये 1%चं करेक्शन. आज या गव्हर्नमेंट बँका आपल्याला गेल्या 15 दिवसामध्ये तेजी दाखवत होत्या त्यामध्ये जवळजवळ 2.25-2.5%चं करेक्शन बघायला मिळालेलं आहे. प्रायव्हेट बँक 1%चं करेक्शन आहे. ॲटोमध्ये 1%चं करेक्शन आहे. त्याच्यानंतर निफ्टी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये 2.25%चं करेक्शन. रियालिटी सेक्टरची तर रियालिटीच गायब झालेली आहे. 3.5%चं करेक्शन रियालिटी सेक्टरमध्ये बघायला भेटते. मीडियामध्ये 2.5%चं करेक्शन. एनर्जी सेक्टरमध्ये 2%चं करेक्शन. म्हणजे कुठलंही एकही असं सेक्टर नव्हतं शुक्रवारच्या दिवशी का त्यामध्ये पॉझिटिव्ह मोमेंटम होता. कंटिन्युअसली सगळा फॉल बघायला भेटते. मग FIDA ने नेमकी काय काय केलेलं आहे तेही आपण जाणून घेऊया. तर जो काय आकडा सांगतो FIDAचा तो आकडा सांगतोय का 4,113 करोड रुपयाची सेलिंग आपल्याकडे कॅश मार्केटमध्ये झालेली आहे. ती केलेली आहे विदेशी गुंतवणूकदारांनी. आपल्या लोकल जे संस्थात्मक गुंतवणूकदार आहेत त्यांनी 4,100 करोडची खरेदी केली जरूर. पण कॅश मार्केटमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी 4,000 करोड रुपयाची सेलिंग केली. त्यांनी इंडेक्स फ्युचरमध्ये जवळजवळ 1900 करोड रुपयाची सेलिंग केली. काहीतरी थोडेसे नावापुरते 40 करोड रुपयाची स्टॉक फ्युचर खरेदी केलीत. पण एकंदरीतच जवळजवळ 2,000 करोड रुपयाची सेलिंग त्यांनी फक्त इंडेक्समध्ये केली. त्यामध्ये काय काय विकलंय तर त्यामध्ये निफ्टी फ्युचर जवळजवळ 1,766 करोड रुपयाचे विकलेत. बँक निफ्टी फ्युचर जो आहे तो जवळजवळ त्या ठिकाणी 300 करोड रुपयाचा विकलेला आहे. म्हणजे एवढी इंडेक्स बेसवरती सेलिंग झालेली आहे का एकदमच भयानक. मग आता आपल्याला जो काय इंडेक्समध्ये आपला निफ्टी 50चा डाटा काय सांगतोय जो काय ऑप्शन चेन काय आहे ती काय सांगते तर तो आपण ह्या ठिकाणी एकदा जाणून घेऊया. काय सांगतो आपल्याला ऑप्शन चेन. तर ऑप्शन चेनचा डाटा या ठिकाणी बघितला तर डाटा असं सांगतोय का आता ओव्हरसोल्ड झालेला आहे. पुट कॉल रेशो ओव्हरसोल्ड झालेला आहे. म्हणजे ह्या लेवलपासून एक बाउन्स बॅक अपेक्षित आहे. आता आपल्याला पुढच्या आठवड्यासाठी सगळ्यात महत्वाचं सोमवार आहे. सोमवारी 26 जानेवारी आहे. सोमवारी सुट्टी आहे. मंगळवारी आपल्याकडे एक्सपायरी आहे. मंथली एक्सपायरी म्हणजे मंथली एक्सपायरीच्या दिवशीच मार्केट चालू होत असणार आहे. तर बाकीच्या दिवस सुट्टी आहे. म्हणजे आज रविवार आणि उद्या सोमवार सुट्टी आहे. मंथली एक्सपायरी दिवशी मार्केट चालू होईल. आता मंथली एक्सपायरी म्हटल्यानंतर आपल्याला व्हॉलॅटिलिटी खूप मोठ्या प्रमाणामध्ये बघायला भेटणार आहे कारण मंथली एक्सपायरी आहे. आपण ती गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे जो आपला इंडेक्समध्ये जो का आपला NSE एक्सचेंज आहे त्याची म्हणजे मग त्यामध्ये तुमचे स्टॉक फ्युचर झाले निफ्टी बँक निफ्टी वगैरे ते सगळ्याची एक्सपायरी आहे. त्यामुळे मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी असणार आहे. आणि मग आता हा जो काय आपला डाटा आहे पुट कॉल रेशोचा तर तो डाटा एकदा आपण बघूया.
तर 25,000च्या लेवलवरती आपण बघू शकता इथे आपल्याला जो पुट आहे त्या पुटमध्ये जवळजवळ 1,73,54,54,000 पुट शॉर्ट आहेत. पण इथे या पुट शॉर्ट मधनं जवळजवळ 12 लाख पुट शॉर्ट त्या ठिकाणी अनवाइंडिंग झालेले आहे. म्हणजे अनवाइंडिंग म्हणजे ते जे पुट शॉर्ट झालेले होते ते त्या लोकांनी लॉस मध्ये कव्हर केलेले आहेत, कारण मार्केट जवळजवळ 25,000ला येऊन टेकलंय. आणि त्यामुळे कॉलमध्ये 25,000च्या त्या ठिकाणी आपल्याला कॉल रायटिंग वाढताना दिसते. म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतंय का बाबा का मार्केट 25च्या खाली पण जाऊ शकतं सोमवारी. म्हणून त्या ठिकाणी नवीन 22 लाख कॉल शॉर्ट झालेले आहेत 25,000चे. म्हणजे विचार करा, आयटीएम आहे हे, पुटेही आयटीएम आहे, कॉले आयटीएम आहे. पुट आयटीएम मध्ये त्या ठिकाणी अनवाइंडिंग झाली आहे, म्हणजे शॉर्ट कव्हर, शॉर्ट जे आहे ते शॉर्ट लॉसमध्ये कव्हर झालेले आहेत. आणि कॉलमध्ये नवीन शॉर्ट क्रिएट झालेले आहेत. म्हणजे अपेक्षा आहे की त्यांना का खाली येऊ शकतं मार्केट. ओके, आता त्या ठिकाणी 24,900चा आपण त्या ठिकाणी बघूया काय दिसतं. 24,900च्या पुटमध्ये थोडेसे शॉर्ट क्रिएट झालेले आहेत 5 लाख. पण त्याही ठिकाणी जवळजवळ आपल्याला जो आकडा दिसतोय तो 70,55,000 फूट त्या ठिकाणी शॉर्ट आहेत. कॉलमध्ये फक्त 6 लाखच आहेत, पण त्यामध्येही जवळजवळ 4 लाख नवीन ऍडिशन झालेले आहेत. म्हणजे एक साधारणतः 24,900 हा आपल्यासाठी मंगळवारच्या दिवशी सपोर्ट ठरू शकतो. हा आपल्याला सपोर्टचं काम करेल. किती? 24,900 हा आपल्यासाठी महत्वाचा सपोर्ट. त्यानंतर आपण थोडं पुढे येऊया. पुढे आल्यानंतर तुम्हाला बघायचं आहे का 25,100ला काय दिसतंय. तर 25,100 मध्ये आपल्याला त्या ठिकाणी एक फाईट दिसणार आहे. फाईट म्हणजे मारामारी. 25,100 हा आपल्यासाठी पहिला रेजिस्टंट लेवल असणार आहे. म्हणजे 25,100च्या वरती जायचं की नाही, गेले तर टिकायचं की नाही, ह्या कन्फ्युजन मध्ये मार्केट मंगळवारी असणार आहे. मग त्यामध्ये कॉलमध्ये जवळजवळ 76 लाख कॉल शॉर्ट झालेत, पण नवीन 51 लाख ऍड झालेले आहेत. म्हणजे त्यामध्ये कॉल रायटिंग खूप आहे. म्हणजे बऱ्याच जणांना वाटतंय का 25,100च्या वरती मार्केट येणार नाहीये. आणि पुटमध्ये बघू शकता त्या ठिकाणी तुम्ही 65 लाखच त्या ठिकाणी शॉर्ट आहेत. म्हणजे का बऱ्याच जणांना असं वाटतं का 25,100च्याच खाली मार्केट राहील. आणि यांना आता म्हणजे झालंय काय का 25,100च्या खाली मार्केट इतक्या वेळ राहणार नाही असं त्यांना वाटतंय. तर म्हणजे इथे जरा थोडा मामला बरोबरीचा आहे. 25,100 हा आपल्यासाठी झोन, कन्सोलिडेशन झोन असेल, त्या ठिकाणी रेजिस्टंट झोन असेल. तो जर क्रॉस केला तर मग 101 पॉईंटची तेजी सुद्धा बघायला भेटेल. आणि 25,200 वरती जर बघितलं तर 25,200चा जो डाटा आहे तो 25,200 जो कॉल आहे त्या कॉलमध्ये आपल्याला काय दिसतंय बघूया आपण. तर 25,200 जो आहे तो आपल्याला काय सांगतोय, तर तो सांगतोय 25,200चा कॉलमध्ये जवळजवळ 1,13,00,000 कॉल शॉर्ट आहेत. म्हणजे 25,200 हा एक आता मोठा पहाड ठरणार आहे. 25,200 हा एक भला मोठा रेजिस्टंट आपल्यासाठी असणार आहे 25,200. त्यामध्ये 1,13,00,000 कॉल शॉर्ट आहेत आणि नवीन 71 लाख ऍड झालेत. पुढचा ते विषय नाही. फूटमधून त्या ठिकाणी 35 लाख लोक हे लॉसमध्ये त्या ठिकाणी अनवाइंडिंग करून बाहेर पडलेले आहेत. तर ह्या प्रकारे आपण बघतोय का जर आता हा आपण जर डाटा बघितला तर त्या ठिकाणी आपल्याला असं दिसतंय का 24,900 हा आपल्यासाठी सपोर्ट आहे. आणि त्यानंतर 25,100 आणि 25,200 हा आपल्यासाठी रेजिस्टंट लेवल आहे. आता खरेदी कुठं करायचं, तर ह्या ठिकाणी तुम्ही जर थोडा डीप जर भेटला, अराउंड जो काल परवाचा लो होता 24,900च्या आसपासचाच, त्या लोला जर भेटला तर एकदा 50 पॉईंटचा एसएल आपल्याला लावून रिस्क एकदा घ्यायला हरकत नाहीये. कारण काय होते, आत्ताच्या मार्केटमध्ये सपोर्ट ही मार्केट मानत नाहीये, रेजिस्टंट ही मार्केट मानत नाहीये. मग त्या ठिकाणी थोडी रिस्क आपली घ्यायची. जर समजा तुम्हाला फॉल भेटला, त्या फॉलमध्ये तुम्हाला इथे मी निफ्टीचा एकदा चार्ट तुम्हाला दाखवतो. म्हणजे तो चार्ट दाखवल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी इथे समजेल सगळी गोष्ट. बघा, आपण इथे याच्यामध्ये वॉच लिस्टमध्ये एकदा येऊया आणि निफ्टीचा जो चार्ट आहे तो चार्ट आपण ह्या ठिकाणी एकदा घेऊ. आता चार्ट आपण निफ्टीचा घेतला आणि इथे जरा थोडस एका तासाच्या टाइम फ्रेमचा चार्ट घेऊया. बघा, आता हा आपण जो तुम्हाला जो लो दिसतोय बघा, इथे हा जो लो दिसतोय, हा जो लो आहे आपला 21 तारखेचा लो आहे. बघा, हा लो आहे इथं. आणि तो लो जो तुम्ही बघितला तर तो आहे 25,921चा लो. किती आहे? सॉरी, 24,921चा लो आहे. ओके, तर आता हा जो लो आहे तर हा आपल्यासाठी मोठा एकदा सपोर्टचं काम करेल. जर तुम्हाला या ठिकाणी 24,950 वगैरे असा जर एकदा रेट जर भेटला तर हा तुमच्यासाठी एक बाय झोन असेल.
पण तुम्हाला त्या ठिकाणी एस-एल जो आहे तो फॉलो करायचाच आहे. 24,880चा एस-एल हा त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी स्ट्रिक्टली फॉलो करायचा आहे. आणि तिथून जे टार्गेट तुम्हाला भेटणार आहे, पहिलं टार्गेट भेटेल 25,100 पर्यंतचं टार्गेट त्यापर्यंत तुम्हाला भेटू शकतं. तर आता एकंदरीत बघितलं तर एकदम क्रिटिकल कंडिशनला आपण आलेलो आहोत. पण जोपर्यंत अजून काही 25,000च्या वरती आहे तोपर्यंत आपल्याला हे मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी चालूच राहील. पण आता काय आहे महत्वाच्या इव्हेंटमध्ये, तर आता आपल्याकडे बजेट सुद्धा जवळ येते. आता हे जे काय आपलं येणारं बजेट आहे त्या बजेटमध्ये नेमकी गव्हर्नमेंट काय करतंय हाही मोठा विषय असणार आहे. कारण बजेटमध्ये आता बजेट पूर्वी आपण बघतोय मोठा फॉल झालेला आहे. बजेटच्या आधी आपल्याला दोन्ही गोष्टी बघायला भेटल्या. तेव्हा ह्या ठिकाणी तुम्ही जर हा महिना बघितला आपला 2026 मध्ये आपण काय काय अनुभवले, तर 2026 मध्ये आपण अनुभवलेलं आहे एक पहिली गोष्ट, इथे आपण एक फॉल अनुभवला होता. तो 26,300 पासून फॉल आपण अनुभवला. इथून बघितलं तुम्ही तर 26,300 पासून तर 25,400 बघा, हा एक फॉल पण आपण त्या ठिकाणी अनुभवला. 26,300 पासून 25,500 पर्यंतचा फॉल सुद्धा आपण त्या ठिकाणी अनुभवलेला आहे. ओके. आणि त्यानंतर परत आपण काय अनुभवलंय तर ओके, त्यानंतर आपण इथं बघू शकता का आपल्याला नंतर परत एक आपल्याला एक चांगली रिकव्हरी सुद्धा झाली बघा. इथे या ठिकाणी एक आपल्याला स्मार्ट रिकव्हरी सुद्धा झालेली आहे. ओके. आणि त्यानंतर आता हा एक परत फॉल आलेला आहे. मग आता मे बी काय होऊ शकते बघा, इथे थोडं कन्सोलिडेशन आपल्याला दिसेल. त्यानंतर एक परत मोठा एक फॉल आलेला आहे. तर आपल्याला एक साधारणतः एका याच्या रिव्हर्सलची आपल्याला एक त्या ठिकाणी अपेक्षा आहे. तर पाठीमागचा जर तुम्ही चार्ट बघितला बघा, बजेटचे आपण इथे या ठिकाणी बघूया चार्ट. आणि ह्या ठिकाणी 2025ला जे बजेट आपलं आलं, 2025ला फेब्रुवारी महिन्यामध्ये बजेट आलं आणि त्याचा चार्ट आपण बघूया. जानेवारी आणि फेब्रुवारीचा चार्ट आपण या ठिकाणी एकदा अनुभव बघा. तर ह्या ठिकाणी आपल्याला दिसतंय काय, मार्केटमध्ये आपल्याला बजेट पूर्वी रॅली आली आणि त्यानंतर बजेट नंतर फॉल आला. आता आपल्याला काय झालेलं आहे, बजेट पूर्वी फॉल आलेला आहे, तर मे बी पॉसिबिलिटी आहे का बजेट पूर्वी रॅली येऊ शकते. 2024ला आपल्याला साधारणतः कोणत्या महिन्यामध्ये आले होते, जून का जुलै महिन्यामध्ये आपले या ठिकाणी बघा, हा जून महिन्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी आला होता बजेट. आपलं बजेट जून महिन्यामध्ये बजेट आलं होतं का आपले रिझल्ट आले होते, बहुतेक रिझल्ट आले होते. आपण 23,500 पासून 21,300 म्हणजे 2,000 पॉईंटचं करेक्शन, तर हे त्या ठिकाणचं करेक्शन आहे. आणि हे जे आहे बहुतेक ऑगस्ट महिन्यामध्ये बजेट आलं होतं. त्याच्या आधी फेब्रुवारी महिन्यामध्ये बघूया तुम्ही, या ठिकाणी फेब्रुवारी महिना आणि हा जानेवारी महिना. ठीक आहे. आता जानेवारी फेब्रुवारी महिना इथे या ठिकाणी तुम्ही बघू शकता बजेट पूर्वी आपल्याला फॉल बघायला भेटला आणि बजेट नंतर आपल्याला त्या ठिकाणी रॅली बघायला भेटली. तर हाही तुम्हाला या ठिकाणी एक चांगला जो मागचा डाटा आहे तो डाटा तुम्ही बघू शकता. त्यानंतर 2024 चा आपण घेतलंय. 2023चा जर आपण डाटा बघितला एकदा एकदा तोही आपण बघूया आणि त्यानंतर मग नंतर आता आपण डाटा बघायचं थांबू. 2023ला बघा, 2023ला तुम्हाला काय दिसतंय, बजेट पूर्वी या ठिकाणी तुम्हाला फॉल बघायला भेटतोय आणि बजेट नंतर तुम्हाला या ठिकाणी रॅली बघायला भेटते. मे बी असं आपल्याला होऊ शकतं. ओके. तर मग आता एकंदरीतच आपण बघितलंय का हा जो डाटा आपल्याला काय सांगतोय, तर डाटा आपल्याला सांगतोय एक आपल्याला त्या ठिकाणी रिकव्हरीची अपेक्षा आहे. आणि आता त्यानंतर आपल्याला बघायचं आहे का बँक निफ्टी काय आपल्याला सांगते. बँक निफ्टीचा जो चार्ट आहे तो आपल्याला काय सांगतोय ते आपण ह्या ठिकाणी एकदा बघूया. बँक निफ्टी कुठे गेली, बँक निफ्टी हा इथे नाही दिसत, इकडे घेऊया आपण बँक निफ्टीला. तर बँक निफ्टीनं आता महत्वाचा जो सपोर्ट आहे तो जरा तोडलेला आहे. आणि निफ्टी बँक इंडेक्स बघा, हा बँक निफ्टीचा इंडेक्स आपल्या समोर मी ठेवलाय. आणि बँक निफ्टीचा जर चार्ट आपण बघितला तर बँक निफ्टीचा जो चार्ट आहे तो चार्ट महत्वाचा जो सपोर्ट होता तो सपोर्ट त्यांनी तोडलाय बघा. हा आपला 58,800चा सपोर्ट होता तोही त्यांनी तोडलेला आहे. म्हणजेच आता तोही जरा थोडा सेलिंग झोन मध्ये गेलेला आहे. पण आता आपल्याला जो सपोर्ट बघा, ह्या ठिकाणी आपल्याला एक झोन रेजिस्टन्सचा होता बरोबर, त्या ठिकाणी आपण येऊन थांबले 58,500. नेक्स्ट सपोर्ट आहे
तर तो आपण या ठिकाणी बघू शकता, तो आहे 57,200च्या आसपासचा नेक्स्ट सपोर्ट. ओके. आणि मध्ये थोडासा एक आहे 58,000, हा 58,000 आहे. मे बी पॉसिबिलिटी आहे जी थांबायला पाहिजे, पण आता सध्या काय झालेलं आहे, सध्या आपल्याला कुठल्याही प्रकारे काही मार्केट फंडामेंटल टेक्निकल अनालिसिस वगैरे इंडिकेटर काही पाळत नाही. मार्केटला आता मार्केटनं ठरवले पडायचं तर पडायचं असेल. आणि या ठिकाणी तुम्ही एक बघा, इथे हा तुम्हाला एक झोन रेजिस्टन्सचा दिसतोय आणि ह्या रेजिस्टन्स झोन पासून आपल्याला एक फॉल आला होता, हा क्रॉस केल्यानंतर एक मोठा आपल्याला त्या ठिकाणी अपसाईड बघायला भेटलेली आहे. तर मग आपल्यासाठी एक जो काय आहे 57,000 आणि त्यानंतर एका 57,700चा एक मध्ये सपोर्ट आहे आणि त्यानंतर 57,200चा सपोर्ट आहे. आणि जर ह्या लेवल जर नाही समजा त्याने जर काही या लेवलला नाही थांबलं आणि बजेटमध्ये जर काही नाही पॉझिटिव्ह आलं, तर मग आपल्याला जो एक मार्केटमध्ये एक ट्रेंड चालू होता, पॉझिटिव्ह ट्रेंड चालू झाला, तो चालू झाला कुठपासून, तो चालू झाला अराउंड आपला साधारणतः 53,500 पासून. मे बी मग अजून तिथपर्यंत सुद्धा फॉल येऊ शकेल का, काही सांगता येत नाही. कारण आता आपण सध्या बघतोय का मार्केटमध्ये एक जी काही रेंज आहे आणि ती रेंज आपण बघितली तर बघा, ह्या ठिकाणी इथे हा एक झोन आहे. हा झोन मार्केटनी म्हणजे या झोनच्या वरती जोपर्यंत होता तोपर्यंत पॉझिटिव्ह होतं. आता याच्या खाली आपण क्लोजिंग दिलेली आहे आणि ह्या खाली क्लोजिंगचा लो जर बघितला तर तो येतोय 53,700 आणि इथे हा एक मोठा गॅप आहे. ओके, तो गॅप मार्केट फिलअप करेल का, असं असा प्रश्नही बऱ्याच जणांच्या मनात येतो. कारण आता जर बघितलं तर डाऊन साईड आपल्याला डायरेक्ट मोठी दिसते, मध्ये कुठलाही असा सपोर्ट आहे तो एक आहे नॉमिनल 57,000च्या आसपासचा सपोर्ट आहे, पण तो जर तोडला तर, कारण एका दृष्टीने बघितलं तर एका ठिकाणी एवढी मोठी इतका मोठा आपल्याला एवढी रॅली झाली 3,500 पॉईंटची, जो नाही की 5,000 पॉईंटची रॅली, आणि ती 5,000 पॉईंटची रॅली मार्केट गिव्ह करेल का, तोही मोठा प्रश्न आहे. ओके. तर आता पुढच्या आठवड्यासाठी आपल्यासाठी काय आव्हान असणार आहे त्याची आपण एकदा चर्चा करूया. पहिली गोष्ट आहे आपल्याकडे काय आहे, पहिली गोष्ट आपण जरा थोडेसे आता इथे काय काय आपल्याला काय पुढच्या आठवड्यामध्ये लक्ष ठेवायचं. पहिली गोष्ट लक्षात ठेवायची आहे मंथली एक्सपायरी. मंथली एक्सपायरी आहे आपल्याकडे मंगळवारी पुढच्या आठवड्यामध्ये. त्याच्यानंतर दुसरं आहे टॅरिफ. डोनाल्ड ट्रम्पचं टॅरिफ बाबतीमध्ये काय आपल्या देशाविषयी काय निवेदन येते, तोही महत्वाचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर जे आपलं बजेट आहे, ओके, आपलं जे बजेट आहे, तर काही ह्या बजेट पूर्वी मार्केटमध्ये आपल्याला व्हॉलेटिलिटी खूप मोठ्या प्रमाणात बघायला भेटणार आहे. तर बजेट, तर ह्या गोष्टींवरती आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. आणि त्यानंतर जे आता सध्या येत आहेत आपले चौथा पॉइंट, तो आहे रिझल्ट. रिझल्ट तर इतके काही खास येत नाही, इतके रिझल्ट मनासारखे येत नाहीयेत आणि त्यामुळे सुद्धा मार्केट नर्वस झालेलं आहे. तर या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. त्यामुळे साधारणतः बजेटपर्यंत खूप काही ट्रेड करू नका, लाईटली ट्रेड करा. ओके. आणि त्यानंतर आपल्यासाठी महत्वाची एक आहे साधारणतः बातमी म्हणा किंवा न्यूज म्हणा. आता आपल्याला जर काय होतंय का इंडियन मार्केटमध्ये सध्या आपल्यासाठी काय, जर खाली खाली चाललं तर खाली खालीच जाते मार्केट आणि ग्लोबल ट्रेंड फॉलो करत नाही. मग जर तुम्ही समजा सोन्यामध्ये ट्रेड करत असाल तर तुम्हाला फॉरेक्स ट्रेडरकडे अकाउंट ओपन करायची गरज नाही. फॉरेक्स ट्रेडमध्ये आपल्याला माहिती आहे पेआउटचा प्रॉब्लेम येतो, डिपॉझिटचा प्रॉब्लेम येतो, विड्रॉलचा प्रॉब्लेम म्हणजे का आपल्या याच्याला पेआउटचा प्रॉब्लेम येतो. अशा अनेक असंख्य गोष्टी असतात आणि त्यानंतर बँक अकाउंट फ्रीजचा सुद्धा लफडं होतं. बघ, आपल्याकडे आता सध्या जो आहे एक जो ब्रोकर आहे कॉइन डिस्ट्रिक्ट, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिलेली आहे. त्या लिंकनुसार जर तुम्ही जर समजा अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला ब्रोकरेज चार्जेस लागणार आहे 0.02. हे तुम्हाला मेकर आणि हे 0.02 टेकर, म्हणजे बाय आणि सेलचे तुम्हाला एवढं ब्रोकरेज लागेल. तर इथे तुम्हाला त्या ठिकाणी आता गोल्डच्या फ्युचरमध्ये 24/7 365 दिवस त्यामध्ये तुम्हाला ट्रेडिंग करता येतं. त्यामध्ये तुम्ही जर ट्रेड केला तर तुम्हाला काय होईल, मार्केट दिवसभर चालू असतं आणि ग्लोबल जो काय असतं तो ग्लोबलमध्ये आपल्याला 3 वेळेस सोन्याचे 3 सेशन असतात. पहिलं सेशन असतं सिडनी, परत दुसरं सेशन असतं कुठलं, आपलं याच्यावालं, परत दुसरं सेशन असतं टोकियो आणि त्यानंतर सॉरी आपलं त्या ठिकाणी जे पहिलं सेशन असतं ते पहिलं सेशन सिडनीचं, दुसरं लंडनचं आणि तिसरं असतं न्यूयॉर्कचं. 3 वेळेस मार्केट त्या ठिकाणी आपल्याला ओपन क्लोज होतात, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला व्हॉलेटिलिटी भरपूर बघायला भेटते.
त्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी ट्रेड करू शकता. फक्त लक्षात घ्यायचं का फ्युचरमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी ट्रेड करायचं आहे. तुम्हाला त्या ठिकाणी जो काही लिव्हरेज भेटतं 50x लिव्हरेज भेटतं, म्हणजे तुम्हाला याचा फायदा पण आहे आणि याच्यामध्ये रिस्क सुद्धा आहे. तर म्हणजे तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा. पण काय होतंय का आपल्या मार्केटमध्ये जर ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करायचं म्हटलं तर त्या ठिकाणी आपल्याला ऑप्शनचा प्रीमियम टिके होतो, बऱ्याचशा 12 भानगडी होतात. जर तुम्ही त्या ठिकाणी चांगलं व्यवस्थित जर अभ्यास करून जर याचा वापर केला तर गोल्डमध्ये तुम्ही त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे ट्रेड करू शकता. आणि यामध्ये कुठल्या कॉईनमध्ये आपल्याला ट्रेडिंग करायचं आहे तर ते मी तुम्हाला दाखवतो. बघा, यामध्ये तुम्हाला जर ट्रेडिंग करायचं असेल तर तुम्हाला कॉईन DCX वरती बघा PAXG नावाचा कॉईन आहे, जो फ्युचरमध्ये तुम्ही त्या ठिकाणी ट्रेड करतो आणि हा 100% गोल्डला फॉलो करतो. हा जो आहे तो पूर्णपणे 100% गोल्डला फॉलो करतो. ओके. आणि परत दुसरा जो आहे तर तो दुसरा कॉइन आहे, तो दुसरा कॉइनचं नाव आहे एक मिनिट, आपण इकडे याच्यावरती येऊया. क्रिप्टोमध्ये आपण बघूया XAU म्हणून नावाचा कॉइन येतो. ओके, हा बघा, हा XAU USDT आहे. आणि बघा, हा सुद्धा आपल्या याला गोल्डला फॉलो करतो. त्याचा आता 5,000 रेट आहे. तर तुम्ही ह्या दोन कॉईनमध्ये ट्रेडिंग करू शकता. ओके, तेव्हा आता एकंदरीतच आता इथे आपण थांबूया. अर्थात हा जो काही सगळा व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. आणि या व्हिडिओमध्ये कुणालाही कसल्या प्रकारे खरेदीच किंवा विक्रीचा सल्ला मी दिला नाही. आपण याची कृपया नोंद घ्या आणि कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करा.